दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतमी यांची भेट घेतली आहे। यावेळी दिशा प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे। दिशाचा शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत अशी मागणी देखील वकील निलेश ओझा यांनी केलेली आहे। हे जे नॅरेटिव्ह आरोपींकडून काही लोकांकडून चालवलं जात आहे, अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला। वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा। तो NIA ने इन्व्हेस्टिगेशन केल्यावर तो सुसाईडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कचऱ्याच्या डब्यात टाकला। सचिन वाझे आणि त्या डॉक्टरला अरेस्ट केलं। तर मग हे असे फालतूचे फ्रिव्हलस नॅरेटिव्हला काही अर्थ नाही आहे, याला कायद्यात काही व्हॅल्यू नाही आहे। नार्को टेस्टला सतीश सालियन तयार आहे, ॲफिडेविट पण देतील, त्यांची पण नार्को टेस्ट करा। आरोपीची नावं सांगितली आहे, आदित्य ठाकरे अँड कंपनी, उद्धव ठाकरे वगैरे सगळ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या, चौकशी करा। आमचं चूक असेल तर आमच्यावर कारवाई करा।